चॅलेंजर्स बंगळुरूला 17 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी मिळाली आणि याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 47 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। चेंगराचेंगरीतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाची पुरेशी तयारी नसल्याचं देखील समोर आलंय आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं देखील कळतंय। या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। एकीकडे स्टेडियम बाहेर 11 जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे स्टेडियममध्ये नियोजित कार्यक्रम पार पडला, त्यामुळे त्यांच्या संवेदनशीलतेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून राजकारण सुरू झालंय। काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप करतंय। गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। भाजपनं आता कर्नाटक काँग्रेसला लक्ष्य केलंय।